मित्रांनो, माझ्या पप्पाने एवढी मोठी खेकड आणली आहे आणि दिसेल ना ते काढून घ्यायचे ते असं ते घेऊन टाकून द्यायचं बाहेर. नाही ते एका टप्प्यात ठेवून सगळं झालं का मग ते टाकून द्यायचं. मित्रांनो, मी लॉलीपॉप सोडलेला आहे. असं लॉलीपॉप सोडतात आणि खाऊन घेतात. आणि नाही काकाचं टाकतं ते पण खातात. हे आई मला पाहतं हो दे माझे दात केलेले आहेत म्हणून मला चावता येत नाही. मग तो कसं काय चावणार आता? हातानं मोडणार का? मग खाणार? चिंबोरीचा कालवण बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम टोप ठेवलेला आहे चुलीवरती. तेल टाकलेलं आहे. इकडे द्या ना. मी खेकडीचा पिल्लू पाळून ठेवला आहे. ते जगल का? गावात दिल खाय जगल का? गावातच खात आहे का? गवत आणि पाणी. आपला मसाला टाकल्यात आणि वाटलेला मसाला, खोबरं, कांदा, खोबरा आणि कोथिंबीर आणि थोडस बाजरी, तांदूळ त्याचा रोम बनवलेला तोही त्याच्यातच मिक्स केलेला आहे. तर पाहूया आपण मसाला तळून घ्यायचा पूर्णपणे. कालवणाला उकळी आलेली आता आणि आता पाहू आपण थोड्या वेळात आपण त्याची टेस्ट करणार आहोत रश्श्याची. मस्त गरम गरम. लय भारी. कसं आहे? तिखट आहे. चिंबोऱ्यांचा रस्सा आणि बाजरीची भाकर खायला यावंच लागतंय भाऊ. आणि अशा थंडीमध्ये असा गरम गरम रस्सा जर भेटला ना, आता आपण खातोय. मग मी कुठे फोडून खाते? मला तरी पडते ते दगडी नाही येतच ना फोड. तुला शिंगड, मला शिंगड, तुला पेंड. हे काय आटकून ठेवलंय? एवढं काय मला नाही येत शिंगड फोडता. एवढं मोठं कसं खातो? लॉलीपॉप काढून चिपतो. हे पहा मित्रांनो, मी लॉलीपॉप सोडलेला आहे. असं लॉलीपॉप सोडतात आणि खाऊन घेतात. आणि नाही काकाचं टाकतं ते पण खातात. माझे दात केलेले आहेत म्हणून मला चावता येत नाही ना. मग तो कसं काय चावणार आता? हातानं मोडतोय. हातानं मोडणार का? मग खाणार?
मम्मीनं तिला शिंगडं मोडून. बर